फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी, देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी। माऊली तू माझी देवा सर्व दुःख हारी, नाम तुझे घेतो देवा पहाटेच्या पारी। हरी मुखे म्हणा जय जय पांडुरंग हरी, जय पांडुरंग हरी। देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम। विठ्ठल 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 विठ्ठल। देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी। जय जय राम कृष्ण हरी। मी सुरभी हांडे देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी या भक्ती सागरात तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत करते। मंडळी, आपल्या संतांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचण्याचे उत्तम माध्यम म्हणजे कीर्तन। आपल्या संतांनी अनेक चांगले विचार आपल्यासाठी सांगितलेत, पण या विचारांना आचरणी कसे आणायचे हे जास्त महत्त्वाचे। तर ते आज आपण समजून घेऊयात आजच्या कीर्तनातून। हरी रामकृष्ण हरी, जय जय 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 रामकृष्ण
जय राम कृष्ण हरी जय जय राम ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी मज भिका काही देवा प्रेम भातुके पाठवा याचकाचा भार घेऊ नये रझार मज भिका काही देवा प्रेम भातुके पाठवा तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून मज भिका काही देवा प्रेम भातुके पाठवा विठ्ठल ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी मज भिका काही देवा प्रेम भातुके पाठवा महायोग पिटे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्र हे समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगाकारु प्रथम नमः पांडुरंगाकारु प्रथम नमः दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ध्यानावस्थित तद्गतेन मनसा
पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः जन्माद्यस्य यतन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि मजरदहि सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु मनवुनी विशेषु अत्यादरू विवेकावरी ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी मज भिका काही देवा प्रेम भातुके पाठवा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग हा जगतगुरु जगतवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे संत हृदय सम्राट श्रीमंत श्री वैराग्य मूर्ती जगतगुरु श्री संत तुकोबराया यांचा गोड असा सुंदर असा चार चरणांनी सजलेला आणि मागणीपर प्रकरणातील अभंग सेवेकरता उच्चारला आहे विठ्ठल 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 वैराग्य मूर्ती जगतगुरु श्री संत तुकोबराया आजच्या या अभंगामध्ये देवाकडं एक विशिष्ट प्रकारची मागणी करत आहे. प्रश्न असा आहे, अभंग हा मागणीपर प्रकरणातील आहे. तुकोबराय आजच्या अभंगामध्ये मागणी मागताय. जे तुकोबराय अभंगामध्ये मागणी करत आहे तेच तुकोबराय गाथ्यामध्ये एका अभंगात एका प्रमाणात वर्णन करतात. काही मागणे हे आम्हा अनुचित काही मागणे हे आम्हा अनुचित काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो आम्ही कुणाकडं काही कधी मागितलं नाही. आमचा वडिलोपार्जित धर्म आहे की आम्ही कधी कुणाकडं काही मागत नाही. मग कधीही न मागणारे तुकोबराय आजच्या या अभंगामध्ये देवाकडे मागणी करत आहे म्हणून जरा आश्चर्य आहे. विठ्ठल विठ्ठल प्रश्न असा आहे महाराज, कधीही न येणारा पाहुणा जर कधीच्या मध्ये आपल्या घरासमोर आला नाही तर सहजच आमच्या मुखारविंदातून उद्गार बाहेर पडतात. मग पाहुणे बुवा कुठून सूर्य उगवला. कधीही न येणारा पाहुणा जर अचानकपणे आमच्या घरी आला तर निश्चित ते आमच्यासाठी आश्चर्य आहे. तसं कधीही न मागणारे तुकोबराय आजच्या अभंगात मागताय म्हणून आश्चर्य आहे. विठ्ठल विठ्ठल तुकोबराय सांगतात आमची वडिलोपार्जित परंपरा आहे की आम्ही कधी कुणाकडे मागितलं नाही. वडिलांची रीत जाणत असो. आता महत्वाचा प्रश्न आहे, वडील कुणाला म्हणतात याच्यावरही जरा बारकाईनं चिंतन करणं गरजेचं आहे. कारण एक वर्ग असा आहे की तो वर्ग जो फक्त केसाने पांढरा झाला, ज्याच्या शरीरातली शक्ती क्षीण झाली, ज्याचे केस पांढरे झाले त्याला तो वडील म्हणतो. ज्ञानोबरायांच्या भाष्यामध्ये सांगायचं झालं तर ज्ञानोबराय सांगतात, जयाचे आयुष्य धाकुटे होय बळ प्रज्ञा जिरोणी जाय तयाचे नमस्कारी ते पाय वडील म्हणून.
ज्याच्या शरीरातली शक्ती क्षीण झालेली आहे, दात गळून पडले, केस पांढरे झाले, फक्त जो वयानं मोठा झाला अशा वर्गाला एक वर्ग वडील म्हणतो, मोठा म्हणतो. विठ्ठल विठ्ठल. दुसरा एक वर्ग असा आहे की तो वर्ग जो शूर आहे, जो धोरणी आहे, जो प्रतापी आहे, जो महान आहे अशा वर्गाला वडील म्हणतो. छत्रपती शिवराय हे शूर होते, धोरणी होते. कोणत्या प्रसंगामध्ये कोणता हत्यार वापरायचं, कोणत्या प्रसंगामध्ये कोणती युक्ती योजायची हे छत्रपती शिवरायांना माहीत होतं. म्हणून छत्रपती शिवराय हे शूर ठरले व धोरणी ठरले आणि म्हणूनच त्यांच्या नावाचा अजूनही जय जयकार होतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून एक वर्ग असा आहे की जो शूर आहे, धोरणी आहे, प्रतापी आहे, महान आहे, त्या वर्गाला तो वडील म्हणतो. पण ज्ञानोबरायांना नेमकं काय म्हणायचं? ज्ञानोबराय वडील कोणाला म्हणतात? प्रश्न असा आहे महाराज. ज्ञानोबराय वेद मार्गामध्ये ज्यांनी प्रगती केली, अध्यात्मामध्ये ज्यांनी प्रगती केली, ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये त्यांना वडील म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुकोबराय आजच्या अभंगात म्हणतात, वडिलांची रीत जाणत असो. आम्ही कधी कुणाकडे काही मागत नाही. आमची वडिलोपार्जित परंपरा आहे की आम्ही कधी कुणाकडे काही मागितलं नाही. वडिलांची रीत जाणत असो. मग प्रश्न असा आहे महाराज, कधी न मागणारे तुकोबराय आजच्या अभंगात मागणी करत आहे. तुकोबरायांच्या जीवनातला तर एकदाचा प्रसंग असा आहे, तुकोबराय नेहमी पहाटे काकडा करण्यासाठी मंदिरात जायचा तुकोबरायांचा नियम होता. ठरल्याप्रमाणे तुकोबरायने एक दिवस विना घेतला, चिपळ्या घेतल्या आणि मंदिरामध्ये काकडा करण्यासाठी पहाटे तुकोबराय गेले. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर विणा वाजवत असताना विण्याची एक तार झणझणू लागली. असा नियम आहे की विण्याची तार झणझणू लागल्यानंतर त्याच्या बुडाशी एक दोरा गुंडाळावा लागतो. पण तुकोबरायांना असं वाटलं, विणा तर झणझणतोय, आपल्या शर्टवरती कुठे, आपल्या सदऱ्यावरती, मी तुकोबरायांचीच लँग्वेज या ठिकाणी वापरते, आपल्या सदऱ्यावरती कुठे दोरा आहे की काय बघावा. परंतु झालं काय माहित आहे का? तुकोबरायांचा नेहरू जो होता, शर्ट जो होता, सदरा जो होता, तो नवा असल्या कारणानं दोरा कुठे तुकोबरायांना दिसेना. अशा वेळेला देवानं तीच संधी साधली आणि देवानं स्वतःच्या नव्या पितांबराचा दोरा काढला आणि तुकोबरायांसमोर घेऊन हजर झाले. तुकोबराया, हा घ्या दोरा. ज्यावेळेस दोरा घेऊन भगवान परमात्मा तुकोबरायांसमोर हजर झाले, त्यावेळेस तुकोबरायाने दिलेलं जे उत्तर आहे भगवान परमात्म्याला, ते अतिशय गोड आणि समर्पक आहे. तुकोबराय सांगतात, देवा, अरे तुझा दोरा काय, पण तुझी दसोडी सुद्धा आम्हाला नकोय. का नकोय? मग तुकोबराय, तुम्हाला नेमकं लागतं काय? दोरा लागत नाही, दसोडी लागत नाही, तुम्हाला नेमकं लागतं काय? त्यावेळेस तुकोबरायाने दिलेलं उत्तर शास्त्रामध्ये फार गोड आहे. तुकोबराय सांगतात, हरी परी आहे आवडी दर्शनाची, परी आहे आवडी दर्शनाची, परी आहे आवडी दर्शनाची, परी आहे आवडी. आत्मा म्हणे तुझी न लागे दसो, परी आहे आवडी दर्शनाची, परी आहे आवडी दर्शनाची. तुकोबराय सांगता, देवा, अरे तुझा दोरा काय, पण तुझी दसोडी सुद्धा नकोय. तुका म्हणे तुझी न लगे दसोडी, परी आहे आवडी दर्शनाचे. देवा, तुझा दोरा काय, दसोडी ही नकोय, फक्त एक हवंय रे. काय हवंय तुकोबराय? फक्त तुझ्या दर्शनाची आवड त्या ठिकाणी आहे. मग कधीही न मागणारे तुकोबराय, दोरा आणि दसोडीही न मागणारे तुकोबराय आजच्या या अभंगामध्ये
आहे, देवाकडे मागणी करत आहे, म्हणून आमच्यासाठी आश्चर्य आहे. विठ्ठल विठ्ठल. हो. मग तुकोबरा आहे, कधीही न मागणारे तुकोबरा आजच्या या अभंगामध्ये का मागताय? त्याच्या पाठीमागचं रिझन एवढंच आहे. का मागताय तुकोबरा आहे? ते स्वतःसाठी काही मागत नाही, कारण संतांचं वैशिष्ट्यच आहे महाराज, त्यांचा अवतारच जगाच्या कल्याणासाठी आहे, म्हणून त्यांनी स्वतः वर्णन केलंय. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी. कोणत्या कारणासी? उद्धराया जन जडजीवा. जडजीवांचा उद्धार करण्याकरता संत या ठिकाणी अवतीर्ण होत असतात. केव्हा होतात? भगवद्गीतेने सिद्धांत मांडला. भगवद्गीतेच्या काही अध्यायामध्ये वर्णन आलं की भगवान परमात्मा अवतीर्ण का होतो, त्याचं कारण भगवंताने सांगितलं. अर्जुना, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान परमात्मा गीतेमध्ये वर्णन करतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्या ज्या वेळेस धर्माची हानी होते आणि अधर्म वाढायला लागतो, त्या त्यावेळेस या पृथ्वी तलावरती संतांना आणि भगवंताला अवतीर्ण व्हावं लागतं. विठ्ठल विठ्ठल. संतांचा अवतारच जो आहे तो जगाच्या कल्याणा करत आहे, म्हणून त्यांचं मागणं सुद्धा स्वतः वैयक्तिक साठी नाही, स्वतः वैयक्तिक ते मागत नाही. मग कोणासाठी? तर समाजासाठी, सर्वसामान्य जनासाठी ते मागतात. काय होऊन मागतात? भिकारी होऊन मागतात, याचक होऊन मागतात. अभंगाचं प्रथम चरण. ठाकलोचे द्वारी याचक भिकारी. तुकोबरा आहे अभंगाच्या प्रथम चरणामध्ये बोलतात ठाकलोसे द्वारी. आता ठाकलो म्हणजे नेमका काय? ठाकलो म्हणजे पोहोचलो. द्वारी, द्वार म्हणजे नेमका काय? द्वार म्हणजे प्राप्तीचं साधन. ठाकलोसे द्वारी उभा, याचक, भिकारी. आता भिकारी या शब्दावरती जरा सूक्ष्म चिंतन करूया. भिकारी 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 म्हणजे नेमका काय? भिकारी शब्दाची डेफिनेशन काय आहे? तर भिकारी त्याला म्हणतात भिकेवरच ज्याचा आहार अवलंबून आहे, त्याला शास्त्राच्या भाषेमध्ये भिकारी असा शब्द प्रयोग केला जातो. विठ्ठल. दुसरा प्रश्न आहे, भीक नेमकी कुणी मागावी? हा तर फार मोठा प्रश्न आहे. ज्याला हात नाहीये, ज्याला पाय नाहीये, ज्याला डोळे नाहीये, जो डोळ्यांनी अंध आहे, ज्याच्या शरीरामध्ये शक्ती राहिलेली नाहीये, आशांनी भीक मागितली तर हरकत नाही. पण देशाचं दुर्दैव असं झालं की अलीकडं कुणीही भीक मागायला लागला. अर्थात
ज्याचं शरीर धष्टपुष्ट आहे, जो डोळ्यांनी चांगलं पाहू शकतो, ज्याचे हात चांगले आहे, पाय चांगले आहे, जो पायांनी चालू शकतो, शरीर धष्टपुष्ट पाहिल्यानंतर समोरचा म्हणेल बाबा एवढं शरीर धष्टपुष्ट असतानाही त्या ठिकाणी भीक मागतोय. तुकोबारायांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर तुकोबाराय वर्णन करतात, भिक्षा पात्र अवलंबने जळो जिने लाजिरवाणे. तुकोबाराय तर म्हणतात बाबा धष्टपुष्ट माणसाने भीक मागणं, समाजापुढे हात पसरविणं ही लाजिरवाणी गोष्ट आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून भीक कुणी मागावे यालाही फार महत्व आहे. चला पुढचा प्रकार असा आहे महाराज, भिकाऱ्याचे 2 प्रकार शास्त्रामध्ये पडतात. ते 2 प्रकार कोणते? पहिला प्रकार आहे, एक म्हणजे निकृष्ट भिकारी, दुसरा म्हणजे उत्कृष्ट भिकारी. अतिशय गोड चिंतन आहे. निकृष्ट भिकारी नेमकं कुणाला म्हणायचं? जो पंच विषयांच्या दारामध्ये भीक मागतोय तो निकृष्ट भिकारी. आता पंच विषय नेमके कोणते? शास्त्र सांगतं शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या पंच विषयांच्या दारामध्ये जो भीक मागतोय तो खऱ्या अर्थानं निकृष्ट भिकारी. विठ्ठल विठ्ठल. आता जरा एका विषयाचं थोडंसं चिंतन करू, सूक्ष्म चिंतन करू. पहिला विषय आहे शब्द विषय. या शब्द विषयाच्या दारामध्ये कोण भीक मागताय? तर प्रश्न असा आहे, शब्द विषयाने काहींना प्राणास मुकावं लागलं. कोण प्राणास मुकलं? हरिण जो आहे ना, हरिणाला शब्दस्पर्शामुळे प्राणास मुकावं लागलं. त्याचं कारण असं आहे महाराज, हरिण पकडणारे लोक काय करतात माहित आहे का? जंगलामध्ये भलं मोठं जाळं पसरवतात, त्या ठिकाणी एक दिवा लावतात, गुगुल नावाचं वाद्य त्या ठिकाणी वाजवतात आणि असं म्हणतात महाराज की हरणाला गायन फार आवडतं. ज्यांना गायन आवडतं ते हरिण आहे असं मला म्हणायचं नाही अर्थात, आणि आवडलं पाहिजे महाराज. गायनाबद्दल मी एक गोष्ट या ठिकाणी बोलून जाईल. निगेटिव्ह जे थिंक आहे, अर्थात आपण ज्याला म्हणतो निगेटिव्ह विचार पॉझिटिव्ह करण्याची ताकद जी आहे ती गायनामध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल. याच्याही पुढे माझं वैयक्तिक मत असं आहे महाराज, एखाद्या माणसावरती मानसिक ताणतणाव असेल, सायकोलॉजीचा विचार जर केला, मानसिक ताणतणाव असलेल्या व्यक्तीनं जर त्याला गायनाची आवड असेल, त्यानं जर काहीतरी गुणगुणत राहावं किंवा गायन जर करत राहिला तर आत्महत्येपासून सुद्धा रिटर्न आणण्याची ताकद ती गायनामध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल. असं मला विषयांतर करायचं नाही. माझा प्रश्न असा आहे की शब्द विषयाबद्दल मी बोलते. शब्द विषयाच्या दारामध्ये भीक मागितल्यामुळे हरणाला त्या ठिकाणी प्राणास मुकावं लागलं. त्या हरणाबद्दल तर मला बोलायचंच नाहीये महाराज. हरिण 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 नेमकं कोणतं हरिण? मनुष्यरूपी हरिण. खऱ्या अर्थानं शब्द विषयामध्ये एवढे गुंतले की बाईक वरती जरी चालले महाराज, मोटरसायकल वरती जरी चालले तर मागचा हॉर्न देऊ अर्थात खऱ्या अर्थानं जाम होऊन जातो. पण हा फोनवर जर बोलत असला तर मागे ट्रॅफिक जाम होती तरी याच्या लक्षात येत नाही. एवढा मनुष्यरूपी हरिण खऱ्या अर्थानं शब्द विषयामध्ये गुंतल्यामुळे मनुष्यरूपी हरणाला सुद्धा प्राणास मुकावं लागतंय. विठ्ठल विठ्ठल. पुढचा जो विषय आहे शब्द, स्पर्श, रूप या विषयामुळे पतंग नावाच्या किड्याला त्या ठिकाणी प्राणास मुकावं लागलं. तुम्ही म्हणाल कस काय? पतंग नावाचा जो किडा आहे तो काय करतो माहित आहे का? दिव्याभोवती त्या ठिकाणी घिरट्या घालत असताना आपले पंखही त्या ठिकाणी त्या दिव्याच्या उजेडामध्ये जळून खाक करतो, स्वतःही दिव्यालाही विझवतो, स्वतःही त्या ठिकाणी प्राणास मुकतो आणि घरातल्या व्यक्तींना सुद्धा त्या ठिकाणी अंधारात ठेवतो. कोण? पतंग नावाचा किडा. त्या पतंग नावाच्या किड्याबद्दल मला बोलायचंच नाही. महत्वाचा म्हणजे मनुष्यरूपी पतंग नावाचा किडा सुद्धा रूप विषयाला एवढा भुलला की खरं सांगा, तुम्ही पोरगी बघायला गेल्यानंतर ती काळी आहे म्हणून करतात का गोरी आहे म्हणून करतात? अर्थात गोरी आहे म्हणून करतात. जर आपण रूप विषयाला भुललो नसतो तर आपण आपल्या जीवनामध्ये प्राणास मुकलो नसतो. पुढचा विषय आहे शब्द, स्पर्श, रूप, रस या विषयामुळे माशाला प्राणास मुकावं लागलं. आता मासे पकडणारे लोक काय करतात? गळ जो असतो ना, गळ कशासाठी वापरतात? गळ
फाशी घेण्यासाठी. हा, कशासाठी? मासे पकडण्यासाठी. आता मासे पकडणारे लोक काय करतात, त्या गळाला त्या ठिकाणी आमिष लावतात. आमिष लावल्याबरोबर पाण्यामध्ये सोडतात. माशाला वाटतं चला आपलं खाद्य त्या ठिकाणी आलेलं आहे. खाद्य त्या ठिकाणी आलेलं आहे म्हटल्यानंतर माशाला वाटतं चला आपण त्याचा आस्वाद घेऊ, म्हणून आमिष खाण्यासाठी त्या ठिकाणी जातो. गळ घशामध्ये अडकतो आणि मासा प्राणस मुक्तो. विठ्ठल विठ्ठल. पुढचा शेवटचा विषय आहे शब्द स्पर्श रूप रस गंध. गंध या विषयामुळे भ्रमर जो आहे भुंगा, त्याला प्राणास मुकावं लागलं. एक भुंगा सकाळी उठला, फुलाचा मकरंद सेवन करण्याकरता सरोवरावर गेला. फुलाचा मकरंद सेवन करता करता भुंग्याच्या लक्षातच आलं नाही की संध्याकाळ केव्हा झाली. सूर्य विकासिनी कमळ असल्यामुळे रात्रीच्या वेळेला कमळ मिटून गेलं. आणि मिटून गेल्यानंतर आता त्या भुंग्याला तिथंच मुक्काम केला. त्या भुंग्याला आता असं वाटत नाही की आपण इथून बाहेर पडावं. भुंगा त्या फुलाच्या पाकळ्यामध्येच गुंततो. आता त्या फुलाच्या पाकळ्यांना तो चिरत नाही, तोडत नाही, मोडत नाही, तिथून बाहेरही पडत नाही. फार झालं तर तिथंच मरतो. कोण? म्हणा भुंगा. अहो, त्या भुंग्याबद्दल मला बोलायचंच नाही. भुंगा 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 कोणता भुंगा? मनुष्यरूपी भुंगा विषयरूपी मकरंद सेवन करण्याकरिता संसाररूपी सरोवरावर गेला. आणि संसाररूपी सरोवरावर गेल्यानंतर विषयरूपी मकरंद सेवन करता करता मनुष्यरूपी भुंग्याच्या लक्षातच आलं नाही बालपण केव्हा गेलं, तारुण्य केव्हा गेलं आणि म्हातारपण केव्हा गेलं. अर्थात तिथंच गुंतला. जगद्गुरु तुकोबराय नाटाच्या भंगामध्ये वर्णन करतात गाथ्यामध्ये. बालपण गेले नेनता, तारुण्यपणे विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तले चिंता आणि मरे मागुता जन्मधरी. असंच आयुष्य आमचं त्या ठिकाणी निघून चाललंय मनुष्यरूपी भुंग्याचं. म्हणून तुकोबराय वर्णन करतात या शब्द अर्थात 5 विषयामध्ये 5 विषयाच्या दारामध्ये ज्याने भीक मागितली अर्थात खऱ्या अर्थानं तो निकृष्ट भिकारी आहे. विठ्ठल विठ्ठल. आता उत्कृष्ट भिकारी नेमकं कुणाला म्हणायचं? साधं उदाहरण देऊन सांगते अगदी थोडक्यामध्ये. उत्कृष्ट भिकारी कुणाला म्हणायचं? एखादा माणसाला जर गावातून एखाद्या व्यक्तीकडनं काही पाहिजे असेल किंवा एखाद्या व्यक्तीला जर एखाद्या गोष्टीची मदत हवी असेल तर तो अगोदर विचार करतो आपल्याला ही मदत नेमकी गावात कोणत्या व्यक्तीकडून भेटेल, तो व्यक्ती दानशूर असेल का, असा व्यक्ती तो अगोदर शोधतो. पुन्हा जो व्यक्ती आपल्याला दान देणार आहे त्याला आपण पुन्हा पैसे रिटर्न देऊ, त्याची मदत रिटर्न देऊ याबद्दलचा कॉन्फिडन्स त्याचा आपल्यावरती असेल का, या सर्व गोष्टींचा जो विचार करतो शास्त्राच्या भाषेमध्ये त्याला उत्कृष्ट भिकारी म्हणतात. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात ठाकलोसे द्वारिक उभा याचक भिकारी. पण तुकोबराय सांगतात देवा याबद्दलची मला एकही भीक नकोय. मला कोणती भीक आहे? मला प्रेमरूपी भातुका पाठवा अभंगाचं दुसरं चरण. माझा भिका काही देवा, माझा भिका काही देवा, भिका काही देवा, भातुके पाठवा विठोबा रखुमा. हरी हरी विठोबा रखुमा.
पाठवा. तुकोबाराय सांगता देवा मला काहीच नको आहे, मला फक्त तुमचं प्रेमरूपी भातुके त्या ठिकाणी पाठवा. मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा. तुकोबाराय पुन्हा तुम्ही म्हणाल की पुढच्या वेळेस या भीक मागण्यासाठी. तुकोबाराय देवाला म्हणता देवा तुम्ही पुन्हा म्हणाल तुकोबाराय यावेळेस भीक भेटणार नाही, पुढच्या वेळेस या. तर खरं सांगतो देवा भिकाऱ्याला अशा येरझारा मारायला लावणं मोठ्या लोकांना शोभत नाही. याचकाचा भार घेऊ नये एरझार. मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा. एवढंच नाही देवा, तुम्ही म्हणाल तुकोबाराय एवढ्या वेळेस सेवा करा आणि पुढच्या वेळेस तुम्ही काय करा भीक मागायला या. पण खरंच सांगू का देवा, राग येणार नसेल तर सांगतो, सेवा जर करून तुम्ही घेत असाल आणि मग जर तुम्ही काही मला देत असाल तर त्याला व्यावहारिक भाषेमध्ये पेमेंट असा शब्द प्रयोग केला जातो. म्हणून तुम्ही मला सेवा घेतल्या वाचून त्या ठिकाणी दान द्या. तुका म्हणे दान, 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 सेवा घेत सेवा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. हरी जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. येडीवा पुढे उत्तरे नाही विचारिला अधिकार व्यापुला. तुकामणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी मला. ज्ञानदेव मंडळी, संतांचे विचार आचरणात आता आपण आणूयात आणि भेटूयात पुढच्या कीर्तनात. जय जनार्दन. असेच भक्तिमय कार्यक्रम बघण्यासाठी आमचं फक्त मराठी भक्तिरंग यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.